नमस्कार मित्र हो. आज मी तुमच्यासोबत माझ्या आयुष्यातलं एक गुपित आणि खूपच रंजक गोष्ट शेअर करणार आहे, जी ऐकून कदाचित तुम्हाला आश्चर्य वाटेल किंवा कदाचित तुम्हीही विचारात पडाल. मला ना नेहमी पैसे सापडतात. हो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलं. कधी 10 रुपये, कधी 50 रुपये, कधी 100 रुपये, 200 रुपये, तर कधी थेट 500 रुपयांची नोट. आणि हे काही एकदा किंवा दोनदा घडलेलं नाही. हे माझ्यासोबत इतक्या वेळा घडतं की आता मला स्वतःलाच याचं आश्चर्य वाटायला लागले. रस्त्याने चालताना, एखाद्या दुकानात जाताना अचानक पायथ्याशी किंवा कोपऱ्यात मला चमचमणारी नोट किंवा नाणं दिसतं. जेव्हा जेव्हा मला हे पैसे सापडतात ना, तेव्हा माझ्या मनात एक वेगळीच आनंदाची लहर धावून जाते. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माझ्या लहानपणापासूनच्या या अनोख्या प्रवासाबद्दल सांगणार आहे आणि हेही सांगणार आहे की या सापडलेल्या पैशांचं मी आता काय करते. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. या गोष्टीची सुरुवात झाली मी अगदी लहान असताना. विचार करा, एक लहान मूल रस्त्याने खेळत चालले आणि अचानक त्याला 10 रुपयांची नोट सापडते. त्या काळात लहान मुलांसाठी 10 रुपये म्हणजे जणू काही लॉटरी लागल्यासारखं असायचं. मला लहानपणी सुद्धा खूप वेळा असे पैसे सापडायचे. तेव्हा बालमन होतं, समज कमी होती. पैसे सापडले की माझा आनंद गगनात मावत नसायचा. मी ते पैसे घेऊन थेट दुकानात पळायचे. त्या पैशांमधून चॉकलेट, गोळ्या, बिस्किटं किंवा आवडीचे खाऊ विकत घ्यायचे आणि अगदी आवडीने खायचे. तो आनंद निरागस होता. मला वाटायचं देव बाप्पाने फक्त माझ्यासाठीच हे पैसे रस्त्यावर ठेवून दिलेत. मी घरी येऊन मोठ्या उत्साहात सांगायचे की बघा, आज मला पुन्हा पैसे सापडले. लहानपणीचे ते दिवस, तो खाऊ आणि तो सापडलेला पैशांचा आनंद आजही माझ्या चेहऱ्यावर हसू आणतो. आपल्यापैकी अनेकांना कधी ना कधी लहानपणी पैसे सापडलेच असतील आणि आपण सगळ्यांनीच त्याचा खाऊ खाल्ला असेल, हो ना? पण जशी मी मोठी झाले तशी तशी मला जगाची, पैशांची आणि परिस्थितीची समज यायला लागली. तसा माझा या गोष्टींकडे बघण्याचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलला. जेव्हा आपण मोठे होतो तेव्हा आपल्याला कळतं की पैशांमागे किती कष्ट असतात. कोणाचे तरी हक्काचे पैसे हरवले आहेत या विचाराने मनात एक हुरहुर निर्माण व्हायला लागली. आता मला पैसे सापडल्यावर आनंद तर व्हायचा, कारण ती एक अनपेक्षित गोष्ट असायची, पण सोबतच एक जबाबदारीची जाणीवही व्हायची. मला समजलं की हे पैसे माझे नाहीत, हे मला कष्टाशिवाय मिळाले आहेत. मग मी विचार केला, जर हे पैसे माझे नाहीत तर मी याचा वापर स्वतःच्या स्वार्थासाठी किंवा खाण्यापिण्यासाठी कसा करू शकते. इथेच माझ्या विचारांना एक नवीन दिशा मिळाली. मी ठरवलं की निसर्गाने किंवा देवाने जर हे पैसे माझ्या माध्यमातून माझ्यापर्यंत पोहोचवले आहेत तर यामागे नक्कीच काहीतरी उद्दिष्ट असणार. कदाचित मला माध्यम बनवून देवाला हे पैसे योग्य ठिकाणी पोहोचवायचे असतील. आणि मग मी एक नवा नियम केला. आता जेव्हा कधी मला 10, 50, 100, 200 किंवा 500 रुपये सापडतात तेव्हा मी ते पैसे स्वतःवर अजिबात खर्च करत नाही. त्याऐवजी मी ते पैसे गरजू लोकांना दान करते. आपल्या अवतीभोवती असे अनेक लोक आहेत ज्यांना खरोखरच मदतीची गरज असते. रस्त्यावर बसलेले एखादे अंध व्यक्ती असो, अपंग बांधव असो किंवा एखादा गरीब लहान मुलगा जो भुकेलेला आहे. जेव्हा मला हे पैसे सापडतात तेव्हा मी अशा व्यक्तीचा शोध घेते ज्याला त्या पैशांची खरोखरच गरज आहे. मी ते पैसे त्यांच्या हातावर ठेवते. मित्र हो, मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे. जेव्हा मला पैसे सापडतात तेव्हा जो आनंद होतो ना, त्याच्या 100 पटीने जास्त आनंद मला ते पैसे एखाद्या गरजूला देताना होतो. त्यांच्या चेहऱ्यावर जे समाधान आणि हसू दिसतं ते 1,00,000 मोलाचं असतं. मला असं वाटतं की देवाने मला एक पोस्टमन बनवले. देव ते पैसे रस्त्यावर ठेवतो, मी ते उचलते आणि योग्य त्या पत्त्यावर म्हणजेच गरजू व्यक्तीपर्यंत पोहोचवते. अनेक लोक याला निव्वळ योगायोग म्हणतील. काही लोक म्हणतील की माझं लक्ष रस्त्याकडे असतं म्हणून मला पैसे दिसतात. पण मला असं वाटतं की यामागे एक सकारात्मक ऊर्जा, अध्यात्मात किंवा
लॉ ऑफ अट्रॅक्शन मध्ये असं मानलं जातं की जेव्हा तुम्ही विश्वाच्या कृतज्ञतेच्या ऊर्जेशी जोडला जाता तेव्हा तुमच्या आयुष्यात अशा अनपेक्षित गोष्टी घडतात. पैसे सापडणे हे एका प्रकारे समृद्धी आणि नशिबाचे लक्षण मानले जाते. पण त्याहूनही मोठी गोष्ट म्हणजे जेव्हा आपण त्या सापडलेल्या पैशांचा वापर सत्कर्मासाठी करतो तेव्हा ती सकारात्मक ऊर्जा अजून वाढते. निसर्गाचा नियम आहे, जे तुम्ही जगाला देता तेच तुमच्याकडे 1000 पटीने परत येतं. मी ते पैसे गरिबांना देते आणि बदल्यात मला काय मिळतं? मानसिक शांतता, समाधान आणि खूप सारे आशीर्वाद. तर मित्र हो, हा होता माझ्या आयुष्यातला एक अत्यंत वैयक्तिक आणि अनोखा अनुभव. लहानपणी खाऊ खाण्यापासून सुरू झालेला हा प्रवास आज कोणाच्या तरी चेहऱ्यावर हसू आणण्यापर्यंत येऊन पोहोचला आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून मला तुम्हाला फक्त एवढं सांगायचं आहे की आयुष्यात आपल्याला बऱ्याच गोष्टी अनपेक्षितपणे मिळतात. कधी पैसा, कधी सुख, तर कधी काही संधी. जेव्हा तुम्हाला असं काही मिळतं तेव्हा त्याचा आनंद नक्की घ्या, पण सोबतच हेही बघा की तुमच्यामुळे कोणा दुसऱ्याच्या आयुष्यात आनंद कसा निर्माण होईल. तुम्हाला कधी असेच रस्त्यावर पैसे सापडले आहेत का? आणि जर सापडले असतील तर तुम्ही लहानपणी किंवा आता मोठ्यापणी त्या पैशांचं काय करता? मला खाली कमेंट करून नक्की सांगा. मला तुमच्या कथा ऐकायला खूप आवडेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ मनाला भिडणारा आणि प्रेरणादायी वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून आपण असेच जोडलेले राहू. खूप खूप धन्यवाद. काळजी घ्या आणि आनंद पसरवत राहा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.